गुड मॉर्निंग मित्र आणि मित्रांच्या मैत्रिणींनो. तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे माझ्या हळदीच्या ड्रिचिंगच्या औषधापासून. तर मित्रांनो, मी हळदीच्या ड्रिचिंगचं औषध 10 पंपाचं केलेलं आहे आणि ते औषध कोणतं आहे ते तुम्हाला सांगतो. NH4 आहे आणि त्याच्यानंतर फ्राम गोल्ड आहे. हे 2 औषधाचं मिश्रण केलेलं आहे आणि मापाने 10 माप केलेलं आहे. म्हणजे एका पंपामध्ये 1 माप टाकायचं आहे आणि आमचे बेड आहेत 60 मित्रांनो. तर एका पंपामध्ये 6 बेड करायचे आहेत. मग अशा प्रकारे आम्ही थेट गेलो आमच्या हळदीच्या रानामध्ये आणि तिथं गेल्याच्यानंतर पंप ठेवला. जवळच पाणी आहे कॅलनमध्ये. मग कॅलनमधल्या पाण्याने पंप भरला आणि पंप भरता क्षणी काय झालं सांगू का तुम्हाला? पावसाने केली सुरुवात. झिमझिम झिमझिम पाऊस सुरू झाला. आता काय पण हो म्हणलं, ड्रिचिंग तर करायची आणि ड्रिचिंग केल्यानंच घराला जायचं. हार थोडीच मानायला जमणार आहे, कारण शेतकरी आहे. शेतकरी कधीच हार मानत नाही मित्रांनो. तुम्ही बघू शकता पाऊस पडत आहे. तुम्हाला पाऊस दिसत आहे की नाही ते मला माहीत नाही व्हिडिओमध्ये, पण माझे अंग पूर्णपणे भिजत आहे आणि झिमझिम पाणी सुरू झालेलं आहे. तर बघू शकता शेतकऱ्याची किती अवकळा असते. बघा त्या हळदीच्या रानामध्ये किती पाय पण खुपसत आहे, तरीसुद्धा ड्रिचिंग ही करणं भागच आहे. कारण ओल्याच रानामध्ये ड्रिचिंग करायला लागते मित्रांनो. ओल्या रानात जर ड्रिचिंग केली तरच ते ड्रिचिंग त्या हळदीला मानते. आणि आता माझ्या हळदीमध्ये तणकट पण झालेलं आहे. तर 2-4 दिवसाच्या नंतर पाणी थांबल्याच्या नंतर हळद पण निघतो. आणि मग नक्की सांगा माझ्या हळदीची ड्रिचिंग कशी झाली? पावसात हळदीची ड्रिचिंग करायची असते का नाही? माझ्या मनात अनेक सारे प्रश्न पडले. तुम्ही माझे सर्व प्रश्न कमेंटमध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.